उद्या रात्री 12 वाजता पालखी सोहळा महाराष्ट्रातील महापौर पालखी सोहळा पंचक्रोशीतील तवे तर तमाम बऱ्याच भागातून लोक इथे येतात आपली रस फेडायला. ते जागृत देवस्थान आहे आणि याची व्याप्ती सर्वांना आलेली आहे. आणि हा उत्सव व्यवस्थितपणे आयोजित करण्यासाठी आमची कालिका माता यात्रा कमिटी सज्ज आहे. समस्त गाव एकोप्याने हा उत्सव साजरा करतोय. उद्या पालखी आहे, आज कुस्त्या आहेत आणि आज यात्रा उत्सव आहे. अतिशय म्हणजे कालिका मातेच्या चरणी प्रार्थना करतो की आई माते हा उत्सव दरवर्षीप्रमाणे समृद्धीचा, सुखातीचा आणि भरभराटीचा जाऊ दे. आणि आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तमाम आईच्या भक्तांना शुभेच्छा देतो कालिका यात्रा माता यात्रा उत्सवानिमित्त. 2026 त्यासाठीच ही जी पंच कमिटीची जी खटपट चालू आहे ती त्यासाठीच चालू आहे. सुख समृद्धी, आरोग्य, आयुष सुदर्शन होईल बालको त्यांच्या माध्यमातून आहे. धन्यवाद. आयुष त्याच आईचा आशीर्वाद स्वागत आहे. त्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर आहे. या ठाणे तसेच ठाणे जिल्ह्यात बाहेरून पण लोक येतात यात्रेला नवस बोलायला. सर्वांचे बोललेले नवस पण पूर्ण होतात. मधुकर होईल बालको यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. या यात्रा उत्सव चांगला सहभाग आहे. प्रवेशद्वार आहे समान जसं की आतापर्यंत ज्या व्यक्तीला आपल्या गावाची खाडी आहे त्या गावाच्या खाडीच्या माध्यमातून या ठिकाणी त्या लोकांसाठी 3 लाख रुपये आलेले आहेत. तसेच हरगाव गावामध्ये या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं कुठलंही राजकारण न करता संपूर्ण गावच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीतील लोक या यात्रेला आवर्जून येत असतात. कुठलाही भेदभाव न करता हा यात्रा उत्सव खूप मोठ्या थाटामाटात साजरा होत असते. ह्या वेळेला सुद्धा तसा प्रयत्न चालू आहे. कुठलाही राजकारण ह्या यात्रेला करत नाही. रात्री 12 वाजता जरी निघालं तरी सुद्धा लोक गळ्यात गळा घालून, जरी राजकीय वैर असला तरी तो बाजूला ठेवून, घरी ठेवून या ठिकाणी ह्या यात्रेला मात्र ते नक्कीच गळ्यात गळा घालून आनंद उत्सव साजरा करत आहेत. अशी महाराष्ट्रातील एक नामवंत असा हा यात्रा उत्सव. आणि नक्कीच ह्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आम्ही गावकरी म्हणून किंवा ही पंच कमिटी खूप त्रास घेऊन जवळजवळ 1-1.5 महिना अगोदरपासून ह्या यात्रेचा व्यवस्था करत असतात. आणि ह्या वेळेला सुद्धा त्यांनी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं संपूर्ण जे भाविक भक्त येतात त्यांचं सुद्धा आम्ही विशेष गावाच्या वतीनं, आमच्या ह्या पंच कमिटीच्या वतीनं विशेष आभार असं व्यक्त करतो. नक्कीच गावामध्ये एकोपा निर्माण व्हावा, गाव एकीने नांदावं एवढंच आम्ही सांगू शकतो. एका विचारानं आणि एका आचारानं गाव जर राहिला तर गावाची प्रगती ही अद्याप दृष्टीनं होईल एवढंच आम्ही सांगू इच्छितो. कालिका माता यात्रा उत्सव 2026 मध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचे, पाहुण्यांचे आणि ग्रामस्थांचे आमच्या खारगाव उत्सव कमिटीकडनं खूप खूप स्वागत आहे. आणि मी देवीकडे एवढंच साखर मागे का येणारा पावसाला हा व्यवस्थित झाला पाहिजे. त्यात जल आहे तो पाणी आहे, तर जल आहे तो कल आहे. पाऊस हा झालाच पाहिजे. आणि आमच्या गावासाठी आरोग्य आणि समृद्धी आणि गावाची भरभराट हो एवढे. आणि या यात्रेला एक विशिष्ट आहे, देशभरातून भक्त येत असतात. आणि ज्या भक्ताने आदल्या वर्षी नवस बोललेलं असतात ते त्यांचं पूर्ण होत असतात आणि ते फेडण्यासाठी प्रत्येक वर्षी ते येत असतात. धन्यवाद.